हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते. चला तर मग ऐकूया एक सुंदर विचार. आजचा दिवस कठीण आहे, उद्याचा त्याहीपेक्षा असेल, पण त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्या प्रयत्नांना यश देणारा असेल. मित्रांनो, आज आहे 22 फेब्रुवारी. आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो. चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. 22 फेब्रुवारी हा दिवस सेंट लुसियाचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. 1979मध्ये सेंट लुसियाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले. सेंट लुसिया हा कॅरेबियनमधील एक द्वीपदेश आहे. सेंट लुसिया पूर्व कॅरेबियन समुद्रामध्ये अटलांटिक महासागराच्या सीमेजवळ एका लहान बेटावर वसला असून तो लेसर अँटिल्सचा एक भाग आहे. कॅस्ट्रीज ही सेंट लुसियाची राजधानी व सर्वात मोठं शहर आहे. 1660 साली येथे फ्रेंच दाखल झाले होते. त्यानंतर 1814 सालापर्यंत ह्या बेटाचे अधिपत्य मिळविण्यासाठी फ्रान्स व इंग्लंडने 14 वेळा लढाया केल्या. 1814 साली ब्रिटनने सेंट लुसियाचा कायमस्वरूपी ताबा मिळवला. 22 फेब्रुवारी 1979 रोजी सेंट लुसियाला स्वातंत्र्य मिळाले. जॉन कॉम्प्टन हा स्वतंत्र सेंट लुसियाचा पहिला पंतप्रधान होता. सध्या सेंट लुसिया राष्ट्रकुल परिषदेचे सदस्य असून ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरीचे औपचारिक अध्यक्षपद आहे. 1978मध्ये श्री यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी भारताचे 16वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. या पदावर सर्वात प्रदीर्घ काळ म्हणजेच जवळपास 2696 दिवस त्यांनी काम केले. 1942मध्ये दुसरे महायुद्ध फिलिपाईन्समध्ये जपानी सैन्याकडून पराभव अटळ दिसताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष FD रूझवेल्ट यांनी जनरल डग्लस मॅकऑर्थरला माघार घ्यायचा हुकूम दिला. 1819मध्ये स्पेनने फ्लोरिडा हा प्रांत अमेरिकेला $50 लाख मोबदल्यात विकला होता. 1857मध्ये हेनरिच हर्ट्झ यांचा जन्म झाला. ते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचा मृत्यू 1 जानेवारी 1894 रोजी झाला. 1922मध्ये आजच्याच दिवशी VG जोग यांचा जन्म झाला. ते व्हायोलिन वादक होते. त्यांचा मृत्यू 31 जानेवारी 2004 रोजी झाला. 1920मध्ये इफ्तिखार यांचा जन्म झाला. ते चरित्र अभिनेता होते. त्यांचा मृत्यू 4 मार्च 1995 रोजी झाला. 1902मध्ये फ्रिट्स स्ट्रासमान यांचा जन्म झाला. ते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचा मृत्यू 22 एप्रिल 1980 रोजी झाला. 1857मध्ये लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्म झाला. ते बालवीर स्काउट चळवळीचे प्रणेते होते. त्यांचा मृत्यू 8 जानेवारी 1941मध्ये झाला. 1827मध्ये चार्ल्स विल्सन पील या अमेरिकन चित्रकाराचा मृत्यू झाला. ते चित्रकार, निसर्गवैज्ञानिक आणि सैनिक होते. त्यांचा जन्म 15 एप्रिल 1741 रोजी झाला. 1836मध्ये महामहोपाध्याय पंडित महेशचंद्र न्यायरत्न भट्टाचार्य यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 12 एप्रिल 1906 रोजी झाला. 1732मध्ये जॉर्ज वॉशिंग्टन यांचा जन्म झाला. ते अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचा मृत्यू 14 डिसेंबर 1799 रोजी झाला. 1948मध्ये झेकोस्लोव्हाकियामध्ये कम्युनिस्ट क्रांती घडली. 2009मध्ये लक्ष्मण देशपांडे यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. ते वऱ्हाड निघालं लंडनला यासाठी प्रसिद्ध असलेले लेखक, दिग्दर्शक होते. तसेच ते प्राध्यापक देखील होते. त्यांचा जन्म 5 डिसेंबर 1943 रोजी झाला. 1958मध्ये मौलाना अबुल कलाम आझाद यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. ते स्वातंत्र्य चळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. त्यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1888 रोजी झाला. 1944मध्ये कस्तुरबा गांधी यांचे पुण्यातील आगा खान पॅलेसमध्ये निधन झाले. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1869 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1815मध्ये स्मिथसन टेनांट यांचा मृत्यू झाला.
ते हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरून सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांनी ऑस्मियम व इरिडियम या मूलद्रव्यांचा शोध लावला. त्यांच्या सन्मानार्थ तांब्याच्या एका धातुकाला टेनाइट असे नाव दिले होते. त्यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1761 रोजी झाला. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष हे सत्र. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.